आता 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 तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणाल की असं तुम्ही सांगताय आम्हाला की हायर प्रायोरिटी इकडं ह्याला लोअर प्रायोरिटी, आता इथे XYZ आहे म्हणून काय कळायचं नाही. पण आम्ही ओळखणार कसं ना, तुम्ही ओळखणार कसं की बाबा प्रायोरिटी ऑर्डर मी डिसाईड कशी करू. बघूया. तर आता त्यासाठी तेच बघणार आहे आपण. आता बघतोय आपण प्रायोरिटी ऑर्डर कशी डिसाईड करायची. आता प्रायोरिटी ऑर्डर म्हणजे त्याला सिक्वेन्स रूल असं सुद्धा म्हणतात किंवा प्रायोरिटी रूल म्हणतात. काय बघणार आहे आता आपण? प्रायोरिटी रूल. आता प्रायोरिटी रूल म्हणतो, प्रायोरिटी रूल की त्याला किंवा त्याला सिक्वेन्स रूल पण म्हणतात. सिक्वेन्स रूल. आता बघा, आता प्रायोरिटी ऑर्डर, आपल्या ऑर्गॅनिकची एक प्रायोरिटी ऑर्डर होती नॉमेनक्लेचरची, ती सुद्धा इथे ऍप्लिकेबल होते बऱ्याच वेळा. किंवा आपली साधी आता आपण शिकवणार आहे खरं प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये ह्याच्यात कुठे UPSC नेम मध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की काय प्रायोरिटी ऑर्डर. फंक्शनल ग्रुपची काय आहे तर प्रायोरिटी ऑर्डर आहे. जसे की कोण असतं बाबा हायर प्रायोरिटी कोणाची असते सांगा बरं. हु इज मोर सिनियर, सिनियर कोण आहे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर कार्बोक्झायलिक ग्रुप सिनियर आहे. त्यानंतर कोण असतं त्याच्या खालोखाल, सॉरी हा हायर आहे ना, बरोबर. त्यानंतर असतो आपला ईस्टर असतो, बरोबर. त्यानंतर कोण असतं, सल्फोनिक ऍसिड असतं, SO3H, कळलं का. त्यानंतर अल्डिहाइड, त्यानंतर सायनाइड, त्यानंतर आयसोसायनाइड, बरोबर. आता इथून मी खाली घेतो. त्यानंतर कोण असतं, आयसोसायनाइड झाला. त्यानंतर आपला कीटोन, कोण असतं आपलं, त्यानंतर कीटोन असतो, कीटोन, कीटोन झाला. कीटोन नंतर असतो आपला हॅलोजन असतात, ऑक्सिजन, हां बरोबर, हायड्रॉक्सी ग्रुप असतो. त्यानंतर हॅलोजन, हॅलोजन नंतर आपला अल्किल ग्रुप, असं असतं. तर ही प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला माहित होती, बरोबर. मग ही प्रायोरिटी आपल्याला माहित असते. मग लागल्या वेळेनं ही प्रायोरिटी कुठेतरी लिहून घ्या. अजून वाढवू का याच्यात, मी शॉर्टकट मध्ये लिहिली, अजून वाढवतो याच्यात. इथं कोण होतं आपलं, OH होता. OH नंतर असतो अजून आपला अमाइन असतो. त्यानंतर असतो अल्किन, हा अल्किन आहे डबल बॉन्डवाला, समजतोय तुम्हाला. त्यानंतर असतो आपला अल्काइन असतो. त्यानंतर असतो आपला हॅलोजन. आणि त्यानंतर शेवटी आपला R ग्रुप, कोणताही R ग्रुप असेल म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर हे एक लक्षात ठेवा, ही माहीत असावी प्रायोरिटी. पण आता काय करणार आहे आपण, प्रायोरिटी ही पार्ट असेल तर ठीक आहे. आता माझी प्रायोरिटी पार्ट होती म्हणून मी पट 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 लिहिली प्रायोरिटी ऑर्डर, पाठ होती म्हणून लिहिली. पण तुम्हाला आता प्रायोरिटी ऑर्डर काय करणार, पाठ होईल नाही होईल याच्यासाठी सुद्धा भरपूर ट्रिक असतात. पण प्रायोरिटी काय आहे, काय आहे तो आपल्याला हे माहितात, कार्बोक्झायलिक, ईस्टर, सल्फोनिक ऍसिड, अल्डिहाइड, त्यानंतर सायनाइड, आयसोसायनाइड, कीटोन, त्यानंतर हा अल्कोहोल, परत NH2 ग्रुप म्हणजे अमाइड ग्रुप आपला, हा अल्किन, अल्काइन, हॅलोजन आणि आपला अल्किल ग्रुप, कोणताही अल्किल ग्रुप. तर ही प्रायोरिटी ऑर्डर एक लक्षात ठेवा. पण आता आपण काय करणार आहे, प्रायोरिटी ऑर्डर काय करणार आहे, डिसाईड करणार. लिहून घेतली असेल तर प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करणार. कशी प्रायोरिटी ऑर्डर, कोण लोअर कोण हायर. तर त्यासाठी काय 2-3 रूल आहेत. काय किती सोपा रूल आहेत बघा, फक्त बघा. आता रूल असे सांगतात, रूल खूप सोपे आहेत, सगळ्यात सोपे रूल आहेत. बघता क्षणी आता हे रूल हाताखाली जावेत, नोट्स निघावेत म्हणून रूल लिहून देतो. नाही तर तोंडी सांगायचं म्हटलं तर 5 मिनिटात संपू सुद्धा शकतं, पण ते काय आपल्याला करायचं नाही. रूल फर्स्ट असं सांगतो, हायर द ॲटॉमिक नंबर हायर द प्रायोरिटी. काय सांगितलं मी आत्ता रूल, हायर द ॲटॉमिक नंबर हायर द प्रायोरिटी. हायर द ॲटॉमिक नंबर, हायर द ॲटॉमिक नंबर, हायर द प्रायोरिटी, हायर
द प्रायोरिटी, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त का नाही त्याची प्रायोरिटी जास्त. काय म्हणतोय मी, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याच्या प्रायोरिटी जास्त. फॉर एक्झाम्पल गिव्ह लगेच एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये इथं मी हायड्रोजन घेतो, इथं कोण घेऊया, इथं क्लोरीन घेऊया, बरोबर. इथं क्लोरीन झालं ना, आता CH3 घेऊया, इथं परत हायड्रोजन डबल येईल ना, हायड्रोजन कोणताही घ्या, ब्रोमिन घ्या, नो मॅटर. आता डिसाईड करा. आता हायर द ॲटॉमिक नंबर हायर द प्रायोरिटी. मी म्हणतोय हायर ॲटॉमिक नंबर असेल किंवा हायर प्रायोरिटी तर त्या प्रकारे प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करायची. CH3 हायड्रोजन घ्या, नो मॅटर. सोपं तुम्हाला सांगायला बरे पडेल. बघा आता हायर प्रायोरिटी डिसाईड करायची, लोअर प्रायोरिटी कोण सांगा बरं मला. हायर प्रायोरिटी कोणामध्ये डिसाईड करायची असती, या दोघांमध्ये नाही, या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये. बघा मला पहिल्या रूलनं असं सांगितलंय की तू ॲटॉमिक नंबर बघ, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल त्याचा काय आहे, प्रायोरिटी जास्त आहे. बघा हायड्रोजन ब्रोमिन, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर मोठा असणार, हायड्रोजन 1 आहे म्हणलं. ऑफकोर्स प्रायोरिटी कोणाची जास्त आली, तर कोणाची आली, तर ब्रोमिनची आली. म्हणजे ब्रोमिनला मी 1 नंबर दिला, ऑफकोर्स हा झाला 2 नंबर. आता इकडं बघा, जर आता इथं हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये बघा, हायड्रोजन ऑफकोर्स 1 आणि क्लोरीन 17, म्हणजे याची काय झाली, प्रायोरिटी जास्त झाली, याची 2 नंबरची झाली. हे दोघं झाले क्लास 1चे, हे झाले क्लास 2चे. आता सांगा पटकन मग अजून काय राहिले. हायर जर अपोजिटला गेले तर ते काय बनतात, ट्रान्स आयसोमेरिझम बनतात. आणि लोअर एका बाजूला गेले तर ऑफकोर्स ट्रान्स आयसोमेरिझम बनणार आहे. तर असं मग या प्रकारे आपण बघत असतो. आता काय करायचं, आता इन केस ऑफ जर आता बघा माझं लगेच डोकं पेटतं. आता माझ्या डोक्यात असं पेटलंय की ॲटॉमिक नंबर आणि हायर प्रायोरिटी हे तुम्हाला समजलं की जर ॲटॉमिक नंबर ज्याचा जास्त त्याला हायर प्रायोरिटी द्या, याचा ॲटॉमिक नंबर जास्त तर ट्रान्स नंतरच बघू. तुम्ही प्रायोरिटी ऑर्डरकडे जरा लक्ष द्या. प्रायोरिटी ऑर्डर एकदा दिसायला ना लगेच आपण काय करू शकतो, सिस आणि ट्रान्स सांगू शकतो. आता बघा इकडं, आता सिस आणि ट्रान्स नंतर बघू आपण. आता ॲटॉमिक नंबर ओळखता आला, इकडं ब्रोमिनचा जास्त आहे म्हणून मी याला हायर म्हणतो, इकडं क्लोरीनचा आहे म्हणजे हायर एका बाजूला गेले, लोअर एका बाजूला, म्हणजे याचा अर्थ हे काय झाले तर ओळखता आलं आपल्याला हायर प्रायोरिटी कोण. तरी पण इथं लिहूया, याची झाली HP हायर प्रायोरिटी, याची झाली HP, याची झाली लोअर प्रायोरिटी, याची झाली लोअर प्रायोरिटी. पण इन केस ऑफ केस असे काय आहे केसमध्ये, तर इकडे H आहे, इकडे Cl आहे, इकडं Br आहे, इकडं D आहे. मला असं वाटतं इकडं D घेतो, इकडं ब्रोमिन घेतो, इकडं Cl घेतो. आता काय करणार, आता काय करणार, काय 4 प्रकारचे आहेत, अशी केस दिली आहे मला, 4 प्रकारचे आहेत. आता पहिला रूल वापरतो मी की ॲटॉमिक नंबर यांचं सेम, जर ॲटॉमिक नंबरवरनं बघितलं तर ज्याचा ॲटॉमिक नंबर मोठा त्याची प्रायोरिटी मोठी, तो हायर प्रायोरिटीवाला. बघा काय इकडं D आहे, डी म्हणजे कोणता एलिमेंट डी म्हणजे आठवत आहे का, डी म्हणजे ड्यूटेरियम इज आयसोटोप ऑफ हायड्रोजन. हा झाला हायड्रोजन, नॉर्मल हायड्रोजन. हा ड्यूटेरियम, हा ट्रिटोरियम, हा हायड्रोजन आपला, हा ड्यूटेरियम, हा ट्रिटोरियम. कळलं का, मग हा ड्यूटेरियम हा विचारलाय, म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम
आयसोटोपची डेफिनेशन काय आहे? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मग अशा वेळेस काय करणार मी? आता काय झालं, पहिल्या रूलनुसार सांगितलं की हा जे काय बघा ॲटॉमिक नंबर बघा, पण इथं ड्युटोरियमचा पण ॲटॉमिक नंबर 1, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर, याच्यात लगेच ओळखू शकतो की ब्रोमिनची हायर प्रायोरिटी आहे, क्लोरीन 17 आहे, म्हणजे ह्याची लोअर प्रायोरिटी आहे. पण इथं काय करणार? इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. मग अशा वेळेस पुढे जायचं. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे, पण ड्यूटेरियमचा ॲटॉमिक मास नंबर 2 आहे. मग अशा वेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं कायम, ॲटॉमिक नंबर जर आयसोटोपच्याच बाबतीत होतो, बाकी कुठेही होत नाही. तर ड्यूटेरियमच फक्त आला तर येतो. शक्यतो कोणतंही आयसोटोप जास्त विचारलं जात नाही. ड्यूटेरियमच एक वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल असतं, सगळ्यांना आवडतं. मग बऱ्याच वेळा एक्झाम्पलमध्ये तेच टाकतात, कारण पोरांना कसं आयसोटोप पुढचे पाठ नसतात, पुढचे आयसोटोप जास्त पाठ नसतात. एकतर हे आयसोटोप आपल्याला एक्झाम्पल झालेलं असतं बऱ्याच वेळा. मग ड्यूटेरियम पण लोकांना नंतर काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना जरी किती अभ्यास केला तरी हेच माहीत नसतं की डी म्हणजे ड्यूटेरियम आहे. जर ड्यूटेरियम नाव काय करणार, तर ड्यूटेरियम नाव ऐकलं नवीनच ऐकल्यासारखं वाटतं. तर ड्यूटेरियम काय, हायड्रोजनचा आयसोटोप आहे. आयसोटोपच्या डेफिनेशन नुसार सेम ॲटॉमिक नंबर व डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मग अशा वेळेस काय करायचं? इन केस ऑफ इन केस ऑफ isotope, higher atomic mass number, then higher priority. काय सांगितलंय? इन केस ऑफ आयसोटोप हायर ॲटॉमिक नंबर, इन केस ऑफ आयसोटोप हायर ॲटॉमिक नंबर, देन हायर काय प्रायोरिटी, हायर प्रायोरिटी. आता हायर प्रायोरिटी बघा लगेच इकडे बघा, ड्यूटेरियम तुझा ॲटॉमिक नंबर पण 1 आहे, आमच्या हायड्रोजनचा पण ॲटॉमिक नंबर आहे, माझा रूल ॲप्लिकेबलच होईना. पण मला अजून एक त्यानं सब रूल सांगितला होता की इन केस ऑफ आयसोटोप हायर ॲटॉमिक नंबर मास नंबर देन हायर प्रायोरिटी. ड्यूटेरियमचा ॲटॉमिक मास नंबर 2, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1, म्हणजे हा झाला हायर प्रायोरिटीवाला, हा झाला लोअर प्रायोरिटीवाला. इकडं बघा, इकडं दिलेत आपण मागाशी. मग हायर प्रायोरिटीवाले कुठे गेले? अपोजिट बाजूला गेले. लोअर प्रायोरिटीवाले गेले अपोजिट बाजूला. आता तुम्ही म्हणा सारखंच का अपोजिट बाजूला जाते, या अपोजिट बाजूला का जाते? पण असं काही नाही बरं का, असं काही नाही. असं काही नाही की अपोजिटला गेलेत, डिफरंट ग्रुप असल्यामुळे मी तसं अपोजिट काढतोय का, आता तुम्हाला लगेच डिनोट व्हावं म्हणून. मग जर हायर वाले एका बाजूला गेले, लोअर वाले एका बाजूला गेले, तर ते असं असू शकतं. म्हणून मी तुम्हाला हा एक रूल सांगितला, हा सब रूल सांगितला. पहिला रूल कळला, हायर द ॲटॉमिक नंबर हायर द प्रायोरिटी. आता इन केस ऑफ आता रूल नंबर सेकंड बघणार आहे आपण. सेकंड रूल काय सांगतोय? सेकंड रूलनं काय सांगितलंय? सेकंड रूल असं म्हणतोय की सपोज एक्झाम्पल मधून समजून घेऊया. इकडं सेकंड रूल सांगतोय, इकडं CH3, इकडं CH3, इकडं H आहे, इकडं CH2 CH3 इथिल ग्रुप आहे, इकडे मिथिल ग्रुप आहे. आता सेकंड रूलनं असं सांगितलंय, सेकंड रूल असं म्हणतोय की आता पहिल्या रूलनुसार जर आपल्याला द्यायचं म्हणलं, पहिल्या रूलनुसार द्यायचं म्हणलं तर ॲटॉमिक नंबर, बरं मी इथं लगेच म्हणू शकतो की याचा 1 आहे, कार्बनचा किती आहे? 1 आहे, म्हणजे ऑफकोर्स याची हायर प्रायोरिटी असणार, याची लोअर प्रायोरिटी असणार. इकडं बघा,
आता याचा विचार करायचा नाही. या कार्बन जो अटॅच झालाय ना कार्बन, चेन किती बी लांबडी असू दे, चांगली डेक्कन पर्यंत असू दे, काही मला घेणं देणं नाही. मला घेणं देणं पहिल्या कार्बनशी की तो कुणाकुणाला अटॅच आहे. जो अटॅचमेंटला आहे ना तो. आता याचं हे स्ट्रक्चर काय आहे तर CH3. हा काय आहे? हा पण CH3. सॉरी हा काय आहे CH2. आता इथं प्रायोरिटी ऑर्डर कशी लक्षात ठेवायची बघा. याचा पण कार्बनचा 6 याचा पण 6 आहे, पण हे आयसोटोप वगैरे काय नाही, ते 6 वगैरे मागाचं वेगळं होतं. आता इथं काय आहे सेकंड रूल असं सांगतोय. सेकंड रूल ते आयसोटोपच्या बाबतीत रूल होता पहिला इथं लिहिलेला. आता इथं काय सांगते सेकंड रूल असं म्हणतोय की बोथ नेक्स्ट कार्बन, काय म्हणतोय बोथ नेक्स्ट कार्बनला जे अटॅच आहेत त्यांचं बघा. म्हणजे सपोज ह्याचं मी स्ट्रक्चर काढायचं म्हणलं, याचं स्ट्रक्चर जर काढायचं म्हणलं तर याच्याकडे हायड्रोजन आहे, याच्याकडे हायड्रोजन आहे, याच्याकडे हायड्रोजन आहे. याचं स्ट्रक्चर काढायचं पडलं या कार्बनचं, तर याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत आणि तो दुसरा कोणाशी झाला कार्बनशी. या कार्बनकडे कोण आहे त्याचं काय घेणं देणं नाही. आता या कार्बनचा विचार केला तर याचं 6-6 नाही जुळत. सेकंड रूलकडे आलो आपण. सेकंड रूलनं सांगितलं की बोथ नेक्स्ट कार्बनचं काय बघा तर ॲटम्स और ग्रुप्स बघा. याच्याकडे कोण कोण आहे तर 3 हायड्रोजन आहेत. कोण कोण आहेत? हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, बरोबर. आता या कार्बनकडे कोण आहे बघा. या कार्बनकडे एक हायड्रोजन आहे, एक कार्बन आहे आणि अजून एक हायड्रोजन. आता याच्यात बघा सेकंड रूलनं सांगितलंय की नेक्स्ट कार्बन काय पाहिजे, त्या नेक्स्ट कार्बनमध्ये जर कोण मोठं असेल, जर त्या नेक्स्ट कार्बनमध्ये जर ह्या जे नेक्स्ट ॲटम्स ग्रुप आहेत त्या कार्बनच्या जर कोण असेल बाबा मोठं माणूस त्याच्या आजूबाजूला, तर त्याला हायर प्रायोरिटी म्हणा. या कार्बनकडे तिन्ही सेम प्रकारचे हायड्रोजन आहेत. इकडे बघा, इकडं तर त्याच्याकडे 2 हायड्रोजन आणि एक कार्बन आहे. हा एक मोठा कोणतरी आहे, कोण आहे कार्बन आहे. मग याची प्रायोरिटी आपण काय म्हणणार आहे ऑफकोर्स जास्त, याची लोअर प्रायोरिटी. असं आपल्याला काय सांगितलं सेकंड रूलनं सांगितलं. सेकंड रूल म्हणतोय की जर ॲटॉमिक नंबर सेम असेल तर पुढे जावा आणि काय बघा पुढं कोण कोण आहे त्याला, तो कुणाला अटॅचमेंट आहे त्या सगळ्या लोकांना बघा. मी बघितलं गेलो पुढं, या कार्बनकडे बघितलं तर याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत, या कार्बनकडे गेलो पुढे तर त्याच्याकडे 2 हायड्रोजन एक कार्बन आहे. मग सेकंड रूल नुसार म्हणला पुढच्यात जर कोण मोठा असेल तर मग त्याला हायर प्रायोरिटी देऊन टाका. मग याच्यात मला असं कळलं की एक कार्बन आहे म्हणजे तो ऑफकोर्स ह्या 3 हायड्रोजन या एका हायड्रोजन पेक्षा काय असणार आहे मोठाच असणार आहे. मग तो काय त्याला हायर प्रायोरिटी इकडे लोअर प्रायोरिटी, म्हणजे याची झाली हायर प्रायोरिटी आणि याची झाली लोअर प्रायोरिटी झाली याची. आणि इकडे तर माहिती आहे मग बघा हायर एका बाजूला गेले, लोअर एका बाजूला गेले. ओके नो मॅटर काही जाऊ दे कुणीकडे जाऊ दे, फक्त प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला सध्या डिसाईड करायची. तर अशा प्रकारे सुद्धा येऊ शकतं. ही एक एक्झाम्पल आहे. मग हिअर आता इथं बघा CH3 कडे काय ते 3 हायड्रोजन म्हणून त्याला लोअर प्रायोरिटी दिली, पण इकडे जर गेलं तर या कार्बनकडं 2 हायड्रोजन आहेतच याच्यासारखेच, पण याच्यातलं एक हायड्रोजन याच्यातला कसं कोणी घेतली जागा कार्बनने घेतले. कार्बन कसं आहे विच आर मोर ग्रेटर दॅन हायड्रोजन. मग काय याला आपण हायर प्रायोरिटी दिली, याला लोअर प्रायोरिटी दिली. असा आता असा रूल सांगितलाय. सेकंड रूल आहे. सेकंड रूल कळला तर सेकंड रूलचं जर स्टेटमेंट द्यायचं म्हणलं तर काय म्हणणार बोथ ॲटम आर सेम देन कन्सिडर द नेक्स्ट ॲटम फर्दर अटॅच्ड. इफ both atom are same, both atom are same, then consider फर्दर अटॅचमेंट. फर्दर कोण अटॅच झाले ते लगेच बघायचं. फर्दर अटॅचमेंट पुढे लगेच बोथ ॲटम आर सेम देन कन्सिडर फर्दर अटॅचमेंट
ज्याचं फर्दर अटॅचमेंट जास्त असेल म्हणजे याच्या पार्टीत कोण आहे, जास्त मोठा माणूस आहे, कार्बन मोठा माणूस आहे, त्यामुळे त्याला आपण हायर प्रायोरिटी देऊ. इकडे साधे काय तर साधे कार्यकर्ते, तिकडे एक नेता आहे आपल्याला, त्यामुळे त्याला हायर प्रायोरिटी देऊया, तिकडे लोअर प्रायोरिटी दिलं. असं सेकंड रूलनं सांगितलं. सेकंड रूल समजला. आता थर्ड रूल. आता थर्ड रूल मध्ये काय सांगितलंय, आता थर्ड रूल म्हणतोय की जर बॉन्डेड, जास्त बॉन्डेड म्हणजे डबल बॉन्डेड वाले असतील किंवा थर्ड बॉन्डेड वाले म्हणजे 3 बॉन्ड केलेले आहेत, किंवा जर सपोज एखादा कॉम्प्लिकेटेड जर फंक्शन ग्रुप असेल तर त्यावेळेस त्याची प्रायोरिटी ऑर्डर कशी डिसाईड करायची. तर थर्ड रूल असं सांगतो की डबल बॉन्ड शुड बी डुप्लिकेटेड अँड ट्रिपल शुड बी ट्रिप्लिकेटेड इफ. आता थर्ड रूल, if double bond should be duplicated. म्हणजे तुम्ही म्हणा आता हे काय डुप्लिकेटेड टिप्लिकेटेड सांगतो. डुप्लिकेटेड and triple bond should be triplicated. असं थर्ड रूल सांगतो. थर्ड रूल सांगतो की इफ डबल बॉन्ड शुड बी डुप्लिकेटेड, ट्रिपल बॉन्ड शुड बी ट्रिप्लिकेटेड. म्हणजे काय, जर डबल बॉन्ड असेल तर तो डुप्लिकेट करायचा आणि ट्रिपल बॉन्ड असेल ते ट्रिप्लिकेट करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर घ्यायचं म्हणलं, फॉर एक्झाम्पल घेतो मी, एक्झाम्पल म्हणून लगेच समजेल. इकडं CH3, इकडं CH2 CH3, इकडं CH3 घेऊया आणि इकडे CHO घेऊया. आता बघा इकडं, इथं डबल बॉन्ड म्हणजे हा डबल बॉन्ड नाही. डबल बॉन्ड कुणाचं बघायचं, आता आपलं कुणाची प्रायोरिटी चालली आहे, फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी चालली आहे. मग फंक्शनल ग्रुपच्या नुसार बघा इथं देऊया आधी. ते मगाशीच झालेलं एक्झाम्पल आहे. म्हणजे सांगा बरं आता लगेच ह्याची काय असणार आहे, याची हायर प्रायोरिटी, याची काय असणार आहे तर लोअर प्रायोरिटी असणार आहे. हे कळते. आता इकडे जाऊ, इकडं CH3 आहे, इकडे CH आहे. CH3चा आता इथं आपल्याला सेकंड रूल ॲप्लिकेबल करावा लागेल. सेकंड रूल ॲप्लिकेबल करायला गेलो तर इकडे 3 हायड्रोजन आहेत, इकडे 1 हायड्रोजन ऑक्सिजन. सेकंड रूल पण होतो, पण थर्ड रूल ॲप्लिकेबल कसा होतो हे सांगतो मी. याची काय अडचण येत नाही. याचं स्ट्रक्चर बघा, CHOचं स्ट्रक्चर कसं असतं, असं असतं. आणि आपल्याला सेकंड रूलनं असं सांगितलं होतं की तो करा, त्याचं जे अटॅचमेंट आहे ते बघा. पण अटॅचमेंट तिघांची पाहिजे असते ना, तिघांची अटॅचमेंट पाहिजे असते. मग असं ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं बघा, H परत खाली लिहिलं होतं HCH, म्हणजे तिघांच्या पेअर्स पाहिजेत ना. पण इथं बघा ना, आता इथं सेकंड रूल ॲप्लिकेबल होतोय का नाही, इथं फक्त काय दोघंच आहेत. मग अशा वेळेस काय करायचं तर डबल बॉन्ड बी डुप्लिकेटेड, ट्रिपल बॉन्ड बी ट्रिप्लिकेटेड. याचा अर्थ काय तर हा जो डबल बॉन्ड आहे तो डुप्लिकेट करा. म्हणजे कार्बनने डबल बॉन्ड कोणाशी केलाय, ऑक्सिजनशी केलाय ना, मग तो डुप्लिकेट करा. म्हणजे ऑक्सिजनला काय करा, डबल करा. म्हणजे थोडक्यात असं. जर सपोज हा कार्बोनिल ग्रुप आहे, हा कार्बोनिल ग्रुप आहे, तर या कार्बोनिल ग्रुप इकडे अटॅच झालाय ना, मग कार्बोनिलला डबल 2 ऑक्सिजन करा. असं तसं आपला कीटोन मधला हा कार्बोनिल ग्रुप आहे ना, मग त्याला असा अटॅचमेंट झालाय. आता फॉर एक्झाम्पल जर मी असं असेल COOH, बरोबर, या COOH मध्ये 4 पाहिजेत, पण ह्यानं किती केलेत, म्हणजे 4 म्हणजे 4 ग्रुप पाहिजेत, पण ह्यानं जरी डबल बॉन्ड बी डुप्लिकेटेड, ट्रिपल बॉन्ड बी ट्रिप्लिकेटेड. म्हणजे इथं काय होईल, ऑक्सिजनचं काय करतो मी डुप्लिकेट करतो, हा OH असाच राहील. मग हे असं ट्रिपल बॉन्ड असेल तर C ट्रिपल बॉन्ड N, म्हणजे आपला हा सायनाइड आहे, बरोबर का रे, हा सायनाइड आहे. आता ट्रिपल बॉन्ड कसा ट्रिप्लिकेट होतोय ते सांगतो. सपोज हा कार्बन आहे, 3 गेलेत ना, सेपरेट करा नायट्रोजनला, ट्रिपल बॉन्ड बी ट्रिप्लिकेटेड आणि डबल बॉन्ड बी डुप्लिकेटेड. कसा होणार हा डबल बॉन्ड डुप्लिकेट, असा होणार, कळलं. आणि इकडचा H आहे असा राहील याचा. मग आता बघा, आता ओळखता येईल. आता सांगा बरं, इकडे काय असणार आहे, C, कार्बनकडे कोण असणार आहे, 3 हायड्रोजन असणार आहेत,
सांगा आता. मोठा माणूस कोण दिसतोय का आपल्याला? दिसतोय. इकडे 2 आहेत, उलटे 2 मोठी माणसं कोण आहेत? ऑक्सिजन आहे, इकडे हायड्रोजन आहे. म्हणजे ऑफकोर्स याच्या प्रायोरिटी जास्त असणार, याची लोअर प्रायोरिटी. आणि हेच मी एक सुरुवातीला प्रायोरिटी ऑर्डर लिहून दिली होती की CHO, त्यानंतर CHOच्या आणि कोणताही अल्किल ग्रुप तर सगळ्यात लोअर आहे हे आपल्याला माहित होतं. म्हणजे ऑफकोर्स अल्डिहाइड कसा असणार आहे ती मशी सिक्वेन्स लिहून दिला होता का? त्यात CHOची बघा प्रायोरिटी कशी असते, हायर असणार आहे. पण ते आपल्याला माहिती आहे का आपल्याला हायर प्रायोरिटी पाठ आहे का? नाही, काय कायना पाठ नसतं. मला पाठ होती म्हणून मी पट लिहून काढले. तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही करू शकता, लगेच असाइन करू शकता. तर अशा प्रकारे आपण हे असाइन करू शकता. कळलं? रूल 1, रूल 2. रूल 1 फर्स्टने काय सांगितलं? रूल फर्स्ट असं म्हणत होतं की ॲटॉमिक नंबर जर जास्त असेल तर त्याची प्रायोरिटी जास्त म्हणा. आयसोटोपच्या केसमध्ये काय होत असेल, जर ॲटॉमिक नंबर सुद्धा सेम आलाय पण मग पुढे जावा आणि ॲटॉमिक मास नंबर बघा, पण त्या ड्यूटेरियमच्याच बाबतीत बऱ्याच वेळा होतं. मग अशा वेळेस ते ड्यूटेरियमचं एक्झाम्पल मी सोडवून दाखवलं तुम्हाला. आता त्यानंतर जर आपण बघायला गेलो तर त्यानंतर सेकंड रूल आला आपला. तर सेकंड रूलमध्ये असं सांगितलं की जर सेम ॲटम असेल तर त्याचं फर्दर अटॅचमेंट कोण आहे बाबा? फर्दर अटॅच कोण झाले? त्या लोकांना बघा. ती लोक कशी आहेत? जर त्या 3 लोकांमध्ये जर एक जरी मोठा माणूस असेल तर त्याला हायर प्रायोरिटी द्या. असं मराठीतच लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सुद्धा असं स्टेटमेंट कुठेही विचार एकदा इथं लक्षात राहिलं नाही तर लगेच लक्षात तुमच्या राहू शकतं. आता थर्ड रूल काय सांगतो? थर्ड रूलमध्ये इफ डबल बॉन्ड शुड बी डुप्लिकेटेड, ट्रिपल बॉन्ड बी ट्रिप्लिकेटेड, हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. फक्त मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, जर असं असेल तर हे काय करा, बॉन्ड फोडा आणि तो ऑक्सिजन डुप्लिकेट करा. जर सपोज सायनाइड सारखा एखादा माणूस असेल तर कसं असतं सायनाइड स्ट्रक्चर? ओरिजिनल असं असतं, बरोबर. मग हे काय करा, हे फोडा, एक देऊन टाका, म्हणजे 3 करा, ट्रिप्लिकेट करा. एवढं लक्षात ठेवा. आणि मग सेकंड रूल आपला ॲप्लिकेबल केला तर असं करा, 3 जोड्या करा. 3 जोड्यांमध्ये दोघं कोणतरी मोठं दिसतील, एक कोणतरी मोठा दिसेल. ॲटलिस्ट 1 माणूस जरी मोठा असेल यांच्या ठिकाणपेक्षा तर त्याला काय म्हणा, तर हे म्हणून टाका, त्याला हायर प्रायोरिटी म्हणून टाका. आता आपण ओळखणार आहे काय, तर हायर प्रायोरिटी आणि लोअर प्रायोरिटी हे आपण ओळखलं. आता एखादं एक्झाम्पल घेऊया आणि मग त्याचा आपण झेड आयसोमर आहे का सिस आयसोमर आहे हे चालू कर. आता इथं सांगा मला लागलं एवढे. आता इथं आपण असाइन करून ठेवलं हायर कोण, लोअर कोण, हायर कोण, लोअर कोण. आता हायर लोअर जर बघायचं म्हणलं, हायर लोअरमध्ये जर बघायचं म्हणलं तर इथं हायर लोअरचा पण जास्त काय प्रश्न येत नाही. पण ॲटॉमिक नंबर जर आपण बघायचं म्हणलं तर ॲटॉमिक नंबरनुसार आता इथं हायर लोअर झाला, हायर लोअर. मग बघा ना, मी सुरुवातीला सांगितलं तर हायर लोअर, हायर एका बाजूला गेलेत, लोअर एका बाजूला गेलेत. म्हणजे हे काय झालं, हे सिस आयसोमेरिझम झालं. कळलं? हे तुम्हाला समजू शकतं, हे सिस आणि ट्रान्सचे मागाशी झालेले एक्झाम्पल. तर असे एक्झाम्पल येऊ शकतात. पण एक सांगतो, एक जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर सपोज क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन, नो मॅटर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता यानुसार जर फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन यासाठी आता हे एक्झाम्पल आहे. काय गरज आहे सेकंड आणि थर्ड रूलची? नाही, मी सांगतो बऱ्याच वेळा तुम्हाला फर्स्ट रूल फक्त लक्षात ठेवा. फर्स्ट रूल लक्षात राहिला, ती प्रायोरिटी ऑर्डर जरी मी लिहून दिली लक्षात राहिले खूप झालं. सेकंड रूल, थर्ड रूल इन केस ऑफ जेईला, नीटला जर टफ एक्झाम्पल जर आलं, टफेस्ट टफ जरी आलं का नाही, तर या 3 रूलच्या बाजूचं काही येणार नाही, म्हणून ते दिलं होतं मी. आता इथं सांगा पटकन इथं या दोघात बघा कोणाची ॲटॉमिक नंबर नुसार बघा. फ्लोरीन, क्लोरीन 17, फ्लोरीन 9 आहे, म्हणजे ऑफकोर्स दिस विल बी हायर, दिस विल बी लोअर. इथं बघा हा हायर आहे, हा लोअर आहे. माहिती आहे ना आपल्याला, आपला ग्रुप नंबर 17 फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲटॉमिक नंबर काय होतो, टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जातो. तसा आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, मग आयोडीन इथं हायर, इथं लोअर झाला. मग बघा आता
हायर 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 इकडं हायर इकडं, म्हणजे हे अगेन काय झालं, सिस झालं. लोअर लोअर एका बाजूला सिस झालं. कळलं? तर ही अशी एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. अजून एक एक्झाम्पल किती छान आहे बघता बघा. असं काहीतरी एक्झाम्पल आहे ना, आपल्याला विचारलंय की झेड आयसोमर आहे का सिस आयसोमर आहे हे असाइन करा. काय करा, झेड आयसोमर आहे का सिस आयसोमर आहे असाइन करा. आता तुम्ही म्हणाल इथं डबल बॉन्ड दिसतोय मगाच सारखा या दोन कार्बन मध्ये, पण त्या कार्बनच्या भोवती चौघजणी कोणतरी होती कोणतरी, भले ते अवघड का असना दिसत होती. इथं कोण दिसेना. मग अशा वेळेस काय करणार, अरे ते आहे दिसत नाही तर म्हणजे नाही तसं नाही ना, जिथं कमी तिथं आम्ही असं कोण म्हणतं, हायड्रोजन म्हणतो. म्हणजे ऑफकोर्स या कार्बनला इथं हायड्रोजन असणार आहे. आणि हा जर कार्बन असेल तर याला इकडे अटॅचमेंट हा कार्बन आहे, याला इकडे अटॅचमेंट हा कार्बन आहे. बघा ना, म्हणजे इथं कोण असणार आहे. शॉर्टकट स्ट्रक्चर कसं झालं, CH3 हा कार्बन असणार आहे CH2, हा H हा डबल बॉन्डवाला, इथला H हा CH2 हा CH. थोडक्यात हे असं स्ट्रक्चर आहे. फक्त गंडवण्यासाठी असं दिलं होतं त्याने. मग करा आता पटपट. आता H आहे इथं CH2 आहे, मग ऑफकोर्स CH2 कसा असणार आहे, हायर प्रायोरिटी. H कसा असणार आहे, लोअर प्रायोरिटी. आता H आहे इथं पण लोअर, इथं पण HP म्हणजे हायर प्रायोरिटी. म्हणजे आता हायर प्रायोरिटीवर वर गेले आणि सॉरी हायर प्रायोरिटी एका बाजूला, लोअर प्रायोरिटी एका बाजूला. म्हणजे कशासारखं दिसतंय, सिस. पण सिस कुणाला म्हणतो आपण, झेड आयसोमरला. कळलं? आता इझेड मध्ये सिस आणि ट्रान्स म्हणत बसायचं नाही जास्त. सिस आला तर झेड आयसोमर म्हणायचं. आणि ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल जर सपोज हे जाऊ द्या, इथं कोण असला, इकडं CH3 असला, इकडं CH3, इकडे H. म्हणजे हायर प्रायोरिटी वाले जर असे गेले अपोजिशनला, हायर प्रायोरिटी म्हणजे हे काय झालं, ट्रान्स आयसोमेरिझम. म्हणजे काय झाला, हा थोडक्यात ई आयसोमर झाला. कळलं नाही, मग अशी ड्रॉ केला तो सिस आयसोमर होता. तर ही अशी एक्झाम्पल एक लक्षात ठेवा. बघा आता माझ्याकडे एक MCQ आहे. काय MCQ, तर एक स्ट्रक्चर दिले आणि त्याचं हे दोन पर्याय दिले. त्यांना आयडेंटिफाय झेड आयसोमर सिस आयसोमर असं विचारलंय. पण झेड आणि ई विचारले, सॉरी झेड आणि ई आयसोमर विचारले, पण इन फॉर्म ऑफ द IUPAC नेम विचारले. म्हणून मी त्याला मागासपासून इझेड नॉमिनिक्लेचर असं म्हणत होतो. हा क्वेश्चन JEE 2023चा आणि कोणता कर्नाटका CET या दोन्हीला, कर्नाटक CET 2018ची काहीतरी होती, त्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आता काय आहे, पहिल्यांदा आपण ई आणि झेड आता शिकलोय ताजं लगेच असाइन करून टाकू. ई आणि झेड बघा आपण कशावर करणार आहे, हा कार्बन बरोबर. आता बघा जरा इकडं, या कार्बनला अटॅच असणारा हा एक कार्बन, इकडे एक मिथिल ग्रुप आहे, इकडे हायड्रोजन आहे. यमी म्हणजे मिथिल ग्रुप, बऱ्याच वेळा कळत नाही लवकर. यमी म्हणजे मिथिल ग्रुप. आता इकडं हायड्रोजन आहे, इकडे कोण असणार आहे, इकडं CH असणार आहे बरोबर. 3 झालेत म्हणजे CH. म्हणजे ऑफकोर्स इकडे कार्बन आहे, इकडे हायड्रोजन आहे. म्हणजे हायर प्रायोरिटी आली याला आली लोअर प्रायोरिटी बरोबर. इकडे बघा, इकडे मिथिल ग्रुप आहे, इकडं कोण आहे तर कीटोन आहे. ऑफकोर्स कीटोनची कशी असणार आहे, हायर प्रायोरिटी असणार आहे. मग इकडं अगेन हायर प्रायोरिटी, इकडं लोअर प्रायोरिटी. म्हणजे काय झालं, लोअर प्रायोरिटी एका बाजूला गेल्या, हायर प्रायोरिटी एका बाजूला आल्या, म्हणजे सेम साईडला आल्या. म्हणजे हे सिस आयसोमर, म्हणजे थोडक्यात सिस आयसोमेरिझम झालं. म्हणजे थोडक्यात हे काय आहे तर झेड आयसोमर आहे. मग झेड आयसोमरचे दोन आहेत, ए आणि सी. बघू आता ए आणि सी, याच्यात बी पुढे बघू. सॉरी इथं पुसून नको टाकायचं, हे झेड आयसोमर आहे. आपण पुढे जाऊया. आता IUPAC नेम देऊया पटकन, लगेच कळतंय कीटोन असणार आहे आपल्याकडे. आता IUPAC नेम द्यायचे,
कसं देणार नेम? तर घ्या लॉंगेस्ट चेनला नेम द्या. काय कुठून देणार लॉंगेस्ट चेन? इकडून चालू करू, इकडून चालू करू का मधनं चालू करू? बघ कुठल्या बाजूने करायचं? तर अशा प्रकारे करा. कुठनं पण चालू करा. पण एक रूल विसरायचा नाही की लोएस्ट रोकॅन रूल नुसार फंक्शनल ग्रुपला मेन फंक्शनल ग्रुपला लोएस्ट रूल आला पाहिजे. आणि लगेच कळते आपला मेन फंक्शनल ग्रुप कीटोन असणार आहे, जो की या साईडला आहे. या साईडला म्हणजे इकडून नेमिंग चालू करा. म्हणजे 1 2 इथं गेले, इथं आला 3, इथं आलं 4, इथं आलं 5 6, इथं 7, इथं 8. बरोबर का? ऑक्टेनच आहेत का सगळे? येस, ऑक्टेनच आहे. आता बघा 1 2 गेले, 3 आला इथं, 4 6, बरोबर 4 6. हा मिथिल ग्रुप असला तरी इथं मिथिल ग्रुप ॲज अ काय असणार आहे? शेवटचा CH3 असणार आहे. कळलं का? CH3 म्हणजे लास्टचा कार्बन आहे. त्यामुळे हा ब्रांच मध्ये नाही, लक्षात ठेवा. हा मेन चेनचा काय. त्यामुळं 4 6 ला काय आहे? मिथिल आहेत, म्हणजे डायमिथिल. 4 6 डायमिथिल. इथंच आलं, इथंच आलं, इथंच आलं. इथं 3 4 आहे, हे नाही. हे दोन बघायचे ना आपल्याला. झेड इतर येतच नाही, झेडचे बघा. 4 6 डायमिथाइल ऑक्टेन आहेत. तिसऱ्या कानबर आधी डबल बॉन्ड घेऊया. डबल बॉन्ड 4 to 5 म्हणजे काय होणार आहे? काय होणार आहे नाव? झेड आयसोमर आहे. 4 6 डायमिथिल ऑक्ट 4 to 5 म्हणजे 4 in 3 1 आहे. येस, हाच आहे. झेड 4 6 डायमिथाइल ऑक्ट 4 in 3 1 म्हणजे कीटोन ग्रुप असणार आहे. तिसऱ्या चौथ्यावर कोण असणार आहे आपले? तर डबल बॉन्ड असणार आहे, ऑक्टेन आहे, डायमिथिल आहे. असा MCQ आहे. म्हणून इझेड नॉमेनक्लेचर असं मी मगाचपासून म्हणत होतो. तर ही प्रायोरिटी ऑर्डर आणि सिक्वेन्स रूलवरनं हे काय करा, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपलं इझेड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे.